नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला आलं लसणाची पेस्ट घरच्या घरी कशी बनवायची ते दाखवणार आहे. ही पेस्ट तुम्हाला 7 ते 8 महिने आरामात टिकते आणि कशी टिकून राहण्यासाठी ती पण पद्धत बघा. नक्की आवडेल तुम्हाला. बाहेरचं विकत आणण्यापेक्षा घरीच बनवून ठेवा. आता या ठिकाणी लसण आणि आलं घेतलेलं आहे. आलं लसण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा. किती महिन्यासाठी बनवायची, किती दिवसासाठी बनवायची त्यानुसार इथे आलं लसण इथे ठेवू शकता तुम्ही. कधी कधी काय होतं, कंटाळा येते. आलं लसणाची पेस्ट घरामध्ये नसेल तर स्वयंपाकाचा फार कंटाळा येतो, किंवा पाहुणे आले अचानक, लसण काढा, आलं काढा, बराच वेळ जातो त्यामध्ये. तर करून ठेवा. ही आलं लसणाची पेस्ट आरामात टिकते. आता हे लसण मोकळा करून घेतलेला आहे आणि लसणसुद्धा कसं सोलून घ्यायचं आहे इथे पहा. सुरीने काय करायचं, याची तोंड अशी कापून घ्यायची आहेत, जेणेकरून आपल्याला आहे ना अंगठ्याला खूप इजा होतो कधी कधी. असा सोलून घ्यायचा, त्याचं तोंड कापून घ्यायचं लसणाचं अशा प्रकारे. आता हे तोंड असं कट करून घ्यायचं आणि अंगठ्यालासुद्धा इजा होत नाही त्याचं तोंड काढण्यासाठी. बऱ्याच इजा होतो अंगठ्याला त्याच्यानुसार. आणि हे पहा इथे पूर्ण आता मी हे लसण आलं साल काढून घेणार आहे. आणि कसं विकतचं आणण्यापेक्षा कधीही घरचं आलं लसण खूप छान. बाहेरच्याचा वास येतो, किती दिवसाचं, किती वर्षाचं, महिन्याचं असू शकते त्याच्यानुसार. आता आलं पण खिसून घेते. सुरीनेच घ्यायचे, चमच्याने घेऊ नका, जेणेकरून चमच्यानं जर घेतलं ना अर्धं आलं तर चमच्याचे वेस्ट जाते चमच्याने काढायला गेल्या तर. हे सुरीनंच असं सालं काढून घ्यायचे, सहज निघून जातात हे. आता हे पूर्ण करून घेते मी. आणि स्वयंपाकाचं टेन्शन नसते. आलं लसण पेस्ट असेल घरामध्ये तर झटपट होणारा स्वयंपाक पण लवकर होते. खूप कंटाळा येते जर स्वयंपाकाच्या वेळेस आपण आलं लसण काढत बसलो तर. इथे पहा आता लसण काढून घेतलेलं आहे अशा प्रकारे, किती छान दिसते. आणि आल्याचे सुद्धा साल काढून घेतलेले आहे. आता या ठिकाणी आलं लसण रेडी आहे. आता मी काय करते, पाण्यामध्ये हे आलं धुवून घ्यायचं, हातावर चोळून घ्यायचे, जेणेकरून आपण साल जरी काढली ना त्याला माती असते त्याच्यामुळं कधीही हे धुवून घ्यायचं आणि कोरडं करून घ्यायचं फॅनमध्ये, किंवा टॅवेलने हे पुसून घ्या. आलं आल्याचा वापर इथे करायचा नाही. आता हे सुकून घेते मी फॅन खाली. आणि पहा इथे, आणि असं हे पाणी निघते बघा आल्याचं. आता मिक्सरचं भांडे हे स्वच्छ असलं पाहिजे, ओलं नसलं पाहिजे. त्यामध्ये आता आलं लसण हे पेस्ट करून घेते. अगोदर आलं फिरवते, नंतर लसण टाकून घ्या. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही यामध्ये. आता हे फिरवून घेते मी आलं आणि लसण. आणि इथे पहा अशा प्रकारे आलं आणि लसणाची पेस्ट तयार आहे. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. आणि आता काय करायचं, 1 चमचा आपल्याला खायचं तेल टाकायचं, गोड तेल. 1 चमचा 1.5 चमचा इथे टाकू शकतात. थोडं जास्त झाले तरी काय हरकत नाही, काहीच होत नाही, आपण भाजीमध्ये वापरतो. आता एक आहे डब्यामध्ये, डब्बासुद्धा असा कोरडा असला पाहिजे, काढून घेते मी. आणि तेल यासाठी टाकलेलं, आलं लसणाची पेस्ट खूप दिवस टिकते आणि खूप स्मूथ होते, त्याच्यामुळे तेलाचा इथे वापर करा. अशा प्रकारे झालेली आहे. आणि मस्त अशी आलं लसणाची पेस्ट. नक्कीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असेल तर भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद.